हॅलो. सर्वांना सप्रेम जय भीम, जय सेवा, जय ज्योती, जय क्रांती. माझा आवाज येतोय? परितोष. हां हां परितोष मला. हां जय भीम. परितोष जय भीम. अ, परितोष. हां सुरू करायचं का? हां स्वातीताई लाईनवर दिसत आहेत. ओके. आवाज येतोय. हां ओके. ताई. हां स्वातीताईंचा रिप्लाय येतोय मला. हो हो. सुरू करूयात तर मग. हां ओके. येतोय. स्वातीताई म्हणत आहेत आवाज येतोय. सुरू करूयात ताई आपण. परितोष. ओ किशोर वाघ सर आलेत लाईनवरती. ओके ओके. जय भीम सर, जय भीम. किशोर वाघ माझे मित्र आहेत. सुप्रसिद्ध आंबेडकरी जलसातले ते गायक आहेत. माझे मित्र आहेत, प्राध्यापक आहेत. एकत्र शिकलोय आम्ही. सुरू करूया. अ, सर्वांना पुन्हा एकदा मनापासून प्रेमपूर्वक जय भीम, जय सेवा, जय ज्योती, जय क्रांती. सुरुवातीलाच मी हे नमूद करतोय की सम्यक विद्यार्थी आंदोलनामध्ये काम करणारे सर्व तरुण अत्यंत महत्त्वाचे आणि उद्याचा संविधानिक समाज सुरक्षित ठेवणारे ते सैनिक आहेत. फुले आंबेडकरी चळवळीतले अंतःकरणापासून समाज समजून घेणारे आणि तो समाज अधिकाधिक नैतिक मूल्य संपन्न व्हावा यासाठी काम करणारे आपण सगळे सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि फुले आंबेडकरी चळवळीत काम करणारे आपण सगळे फुले आंबेडकरी विचाराचे पाईक आहोत. मी फेसबुकवरती आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष आयुष्मान महेशजी भारतीय सरांचा मेसेज पाहिला, तो वाचला आणि हादरून गेलो की इतक्या म्हणजे अकस्मात अशा पद्धतीने गवईताई जी आपली सम्यक उल्हासनगरच्या अध्यक्ष होत्या त्यांचं आकस्मिक अशा पद्धतीचा मृत्यू झाला आहे. हे मनाला चटका लावणारं आहे, त्रास देणारं आहे. आणि भारतीय सरांचं ते सगळं वाचून मला फार वाईट वाटलं. मी सुरुवातीलाच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने गवई कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत अशी मी भावना व्यक्त करतो. सर्वांनी घरात राहावं, सुरक्षित राहावं आणि काही त्रास असेल तर त्यासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संपर्क साधून वेळेत आपल्याला सुविधा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. एकमेकांच्या संपर्कात राहूया. असं होऊ नये की एखाद्याला उपचार मिळाले नाहीत आणि त्याच्यावरती वेगळं संकट ओढवेल. आपण काळजी घेऊ सगळ्यांची. या भावनेने मी थोडासा हे झालेलो आहे.
पण सगळेजण आपण एकमेकांच्या संपर्कात राहिलो तर अशा सगळ्या संकटांवर आपण मात करू शकतो असं मला वाटतं. सम्यक विद्यार्थी आंदोलन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्कूल ऑफ पॉलिटिक्स अशा पद्धतीची संकल्पना समोर ठेवून उभं केलेलं हे संघटन आहे. युवकांचं संघटन आहे, विद्यार्थ्यांचं संघटन आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असं संघटन आहे. कारण कोणत्याही नैतिक मूल्यांवर आधारलेल्या चळवळीचा जो आधारस्तंभ आहे तो युवक असतो आणि युवकांना संस्कारक्षम करण्याची क्षमता असणारं संघटन म्हणजे सम्यक विद्यार्थी आंदोलन आहे. पण या सगळ्या गोष्टी मला माहीत झाल्या त्या म्हणजे अधिक जवळून सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या संदर्भात मला जी माहिती झाली ती मे 2018ला म्हणजे पहिल्यांदाच मी एका निवडणुकीच्या कामामध्ये सहभागी होत होतो. सहकुटुंब सहपरिवार भंडारा गोंदियाला मध्यावरती निवडणुका लागलेल्या होत्या आणि या निवडणुकीची जबाबदारी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जे आपल्या महाराष्ट्राचे आपले लाडके अध्यक्ष आहेत आयुष्मान महेशजी भारतीय सर यांच्यावरती होती. आणि मग माझी पहिली भेट ही भंडाऱ्याच्या 45 डिग्री सेल्सिअस तापमान असणाऱ्या त्या वातावरणामध्ये झाली. मजेदार निवडणूक वगैरे खूप चांगली कामं आपण सगळ्यांनी केली आणि त्यात मोठा वाटा जर कोणी उचलला असेल मी जवळून पाहिलेला असल्यामुळे तर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जागोजागची कार्यालयं प्रचार कार्यालयं उभी करण्यापासून ती सांभाळण्यापर्यंत ही सगळे तरुण युवक हे राबत होते आणि ते पाहिल्याच्या नंतर स्कूल ऑफ पॉलिटिक्स म्हणजे सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संकल्पना खरी करून दाखवणारे महेश भारतीय सर आणि त्यांची सगळी जी काही कमिटमेंट आहे त्यांची जी निष्ठा आहे फुले आंबेडकरी तर ते सगळं मी जवळून पाहिलं. आणि त्यानंतर ही जी सगळे आम्ही 100-150 कार्यकर्ते जमलो होतो सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते होते आणि आम्ही सगळे होतो. तर आम्हा सगळ्यांना पुन्हा असा वेगळा निरोप दिला नाही भारतीय सरांनी की ठीक आहे आता झाली निवडणूक आता तुम्ही जा वगैरे असं नाही. तर त्यांनी निवडणुकीच्या नंतर खरी मेजवानी आम्हाला दिली ती गोव्याला. म्हणजे भंडाऱ्यावरनं गोव्याला निवडणूक संपल्याबरोबर मला वाटतं 3, 4, 5 ह्या 2-3 दिवसाची ती आमची मेजवानी ठरली. गोव्यामध्ये मरीमार बीचच्या तिथे एक मला आता नीट ते हे आठवत नाही ते एक कार्यालय होतं कुठल्या अशा संघटनेचं आणि तिथे आदरणीय बाळासाहेब म्हणजे आपल्या वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष वंचितांचे हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब तिथे 2 दिवस आमच्या सगळ्यांच्या सोबत राहणार होते. त्यावेळी डोळस सरही तिथे होते, अविनाश डोळस सर होते, मी होतो आणि इतर सगळी मंडळी आम्ही तिथं त्या गोव्याच्या 3 दिवसाच्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या परिषदेमध्ये होतो. इतके दिवस इतक्या जास्त अशा पद्धतीच्या म्हणजे काय त्या तापमान असणाऱ्या परिसरामध्ये राबून सुद्धा निवडणूक 1 महिन्याचा कालावधी असतो आणि तो ते सगळा संपल्याच्या नंतर पुन्हा 3 दिवसाची एक परिषद गोव्याला घेऊन पुन्हा आपण काय करतोय आपण काय केलंय या सगळ्यांचं आत्मचिंतन विद्यार्थ्यांना करता यावं, एकमेकांमध्ये एक नातं घट्ट नातं मैत्रीचं नातं हे तयार व्हावं, हे सगळे हेतू समोर ठेवून पुन्हा तिथे महेश भारतीय सर आणि स्वातीताई हे कुटुंब राबत होतं आणि सोबत कावेरी होतीच ती बिचारी. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे कावेरीचं वय, तिच्या वाट्याला कसे दिवस यायला हवे होते आणि ती कार्यकर्त्यांच्या कुटुंबामध्ये जन्मली आणि तिलाही बरंचसं भोगावं लागतं या 2 उभयतांच्या. हे जे उभयता आहेत भारतीय सर आणि भारतीय ताई यांच्यासोबत. तिथे मला हे सगळं यासाठी सांगावं असं वाटलं तुम्हाला
की तिथे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न विचारला होता. 2 दिवसाची ती परिषद होती. बाळासाहेब सगळ्यांचं ऐकत होते. जे जे कोणी कार्यकर्ते बोलत होते, विद्यार्थी बोलत होते, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते बोलत होते, त्या सगळ्यांचं बाळासाहेब नीटपणे ऐकत होते समोर बसून. आणि मग ते एक मध्ये सेशन बाळासाहेबांचं असायचं आणि बाळासाहेब मांडणी करायचे. आणि त्यांनी जे संक्षिप्त सगळं जे मांडलं त्याचं विश्लेषण हे अविनाश डोळस. हां, ओके. तर तिथे श्रद्धे बाळासाहेबांनी एक प्रश्न विचारला होता. सगळ्यांसाठी तो प्रश्न होता की तुम्हाला जर तुमच्या हाती जर सत्ता दिली तर तुम्ही आणि तुम्हाला जर ही लोकशाही संपवायची आहे तर तुम्ही कशा पद्धतीने संपवणार. जे तुम्ही स्वतः तुमच्यापैकी कोणीही सत्ताधारी झालात आणि तुम्हाला ही लोकशाही संपवायची आहे तर तुम्ही कशा पद्धतीने संपवणार, हा तो प्रश्न होता. आणि मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ही लोकशाही आम्ही कशा पद्धतीने संपवू वगैरे याचं विश्लेषण जो तो करत होता. तेव्हा बाळासाहेबांनी संक्षिप्त आपलं म्हणणं त्यानंतर मांडलं आणि त्याचं विश्लेषण अविनाश डोळस सरांनी केलं होतं. त्याचा सार असा होता की जी गोष्ट ज्या पद्धतीने जन्माला येते ती गोष्ट जर संपवायची असेल तर ज्या पद्धतीने ती गोष्ट जन्माला आली त्याच पद्धतीने ती गोष्ट संपवायची असते किंवा संपवावी लागेल. थोडक्यात उदाहरणादाखल मी तुम्हाला असं सांगेन, जर फळ्यावरती सरळ एक रेष ओढलेली असेल आणि आपल्याला ती मिटवायची असेल, ती पुसायची असेल, तर आपण डस्टरनी आडवं तिडवं ते नाही पुसत. सरळ रेष असेल तर सरळ पद्धतीने आपण सरळ ते डस्टर फिरवतो, सरळ एका रेषेमध्ये. म्हणजे जी गोष्ट आपल्याला संपवायची असते ती गोष्ट ज्या पद्धतीने जन्माला आली ती पद्धत समजून घेणं नीटपणे हे आवश्यक असते. आणि मग ती पद्धत समजून घेतल्यावर त्या पद्धतीनेच ती संपवावी लागते ज्या पद्धतीने ती जन्माला आली. थोडक्यात लोकशाही संपवायची असेल तर ती लोकशाही पद्धतीनेच संपवता येते. हा त्या तिथल्या त्या परिषदेतल्या त्या एका सेशनचा, त्या एका प्रश्नामागचा तो सार होता. आपण लोकशाही समाज पद्धती असा विषय घेतलेला. लोकशाही समाज पद्धती आणि कोरोना हे जे महामारीचं संकट आज सगळ्या देशभर आहे आणि आपण आता कित्येक दिवसापासनं त्याच्यावरती सगळ्या ठिकाणी चर्चा करतोय. प्रत्येकच व्याख्यानामध्ये आपण ते नोंदवलं की आपण आता इथं तुमच्याशी मी बोलत असताना कोणीतरी असाही माणूस आहे की जो भाकरीसाठी तो बेचैन आहे, तो परेशान आहे, त्याला भाकरीची भ्रांत राहिलेली नाही आहे, तो उपवाशी पोटी आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पण वैचारिक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून आपली एक बांधिलकी आहे की मरताना सुद्धा त्या तत्वासाठी, त्या मूल्यांसाठी मरायचं, ती मूल्य त्याच्याशी चिकटून राहायचं, अशा पद्धतीची आपली बांधिलकी आहे. आणि ही बांधिलकी उराशी बाळगूनच सम्यक विद्यार्थी आंदोलनाने हे अशा पद्धतीने एक वैचारिक चर्चा व्हावी म्हणून एक 100-150 लोकांचं, म्हणजे 21 तारखेपासून 21 एप्रिलपासून ते 21 मेपर्यंत हे एक वैचारिक ज्याला काय म्हणून विचार मंथन हे सुरू राहील, अशा पद्धतीची संकल्पना महेश भारतीय सरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली. आणि आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून, फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आपण सक्षम झालो पाहिजे, ही सगळी भावना या पाठीमागे अर्थातच आहे. मित्रांनो, 2 गोष्टी आहेत. म्हणजे कुठलाही समाज, कुठलाही पंथ, कुठलाही धर्म, कुठलंही संघटन असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या समाजामागे एक तत्व आहेत, एक विचार प्रणाली आहे, एक आचार पद्धती असते. आणि त्यानंतर आपण म्हणतो की अमका समाज. म्हणजे जसं आपल्याला वारकरी कुणाला म्हणायचं असा जर प्रश्न असेल तर
वारकऱ्यांची काही आचार पद्धती आहे, आचार धर्म आपण ज्याला म्हणू तो आचार धर्म आहे. तुळशीची माळ गळ्यात घालणं, गोपीचंदनाचा टिळा लावणं, आषाढी एकादशीला वारीला जाणं पंढरपूरला वगैरे, हा आचार धर्म आहे. आणि एक तत्वज्ञान आहे, एक विचार पद्धती पण आहे. ह्या दोन गोष्टी असतील की आपण त्यांना म्हणू की हे वारकरी संप्रदायाचे आहेत. तसं एक लोकशाही समाज, आपण ज्या समाजाला ओळखतो तो समाज म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर 50 साली या देशाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्यानंतर आपली आचारप्रणाली म्हणजे आपलं तत्त्वज्ञान आणि आपली आचार धर्म ह्या सगळ्या गोष्टी पुढे ठरल्या. आणि तो समाज, त्या पद्धतीने जगणारा समाज म्हणजे कोणती मूल्य घेऊन जगणारा समाज, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी नवी मूल्य आहेत. ती मूल्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या महापुरुषांचा खूप मोठा संघर्ष आहे. आणि मग ही मूल्य प्रस्थापित करण्यासाठी ज्या महापुरुषांनी संघर्ष केला, ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं, त्यानंतर ही मूल्य रुजवण्यासाठी, ती सुरक्षित ठेवण्यासाठी काही पुरोगामी चळवळी पुढे काम करत आहेत. आणि त्यामध्ये आज आपण सम्यक विद्यार्थी आंदोलन हे शीर्षक घेऊन ही मूल्य रुजवण्याचंच आपण काम करतोय. म्हणजे लोकशाही समाज असं म्हटलं की त्या समाजाची ओळख कशी असते, तर ज्या समाजामध्ये स्वातंत्र्य आहे, ज्या समाजामध्ये समता आहे, ज्या समाजामध्ये बंधुभाव आहे, ज्या समाजामध्ये सामाजिक न्यायाची संकल्पना आहे, त्या समाजाला आपण साधारणपणे लोकशाही समाज असं म्हणतो. आणि मग लोकशाही समाज कधीचा, तर हा 1950 पासूनचा, 47 ते 50 पासूनचा स्वातंत्र्योत्तर समाज म्हणजे लोकशाही समाज. मग या लोकशाही समाजाच्या आधीचा समाज म्हणजे कोणता आणि त्याचं प्रतिनिधित्व कोण करतोय, या गोष्टी नीटपणे जर आपण समजून घेतलो तर आपण सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि फुले आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारी जी काही आपण कार्यकर्ते आहोत, तरुण आहोत, युवक आहोत, आपल्याला नीटपणे आजचा समाज समजून घेता येऊ शकतो. आणि कोरोनाचं संकट आपल्याला समजून घेता येऊ शकतं. नाहीतर मग आपण फिजिकली कोरोनाने किती पेशंट बाधित झाले, मग त्यांचं काय होणार, उपचार मिळणार का नाही, मग मिळणार असतील तर का, कुणाला उपचार मिळणार, कुणाला नाही मिळणार, कोण गावाबाहेर लॉकडाऊन आहेत, कोण आहेत ते, त्यांच्याच वाट्याला हे सगळं का आलं, बाकीच्यांना म्हणजे कोट्यामधून, म्हणजे कोटा जे आहे राजस्थानमध्ये, तिथं बसेस पाठवून किंवा बाहेर देशामध्ये एरोप्लेन पाठवून तिथून लोक घरपोच पोचवल्या चाललेली आहेत. आणि इथे गावाबाहेर कोण आहेत ते 1500च्या संख्येने आपल्या 4-5 वयाच्या लेकरापासून पोराबाळासहित, बायको लेकरांसहित ती कुठेतरी लॉकडाऊन आहेत बाहेर. त्यांना कोण खिचडी देतं, त्याचे फोटो काढतं, त्यांना कोण भाकर देतं, त्याचे कोण आहेत ते, कोण आहोत आपण, कोण आहोत कोट्यामधनं घरी येणारी पोरं, कोण आहेत बाहेर देशातून विमानाने आपल्या घरी परतणारी लोक, हे सगळं आपल्याला नीटपणे समजून घ्यावं लागणार. या कोरोनाशी संबंधित बोलताना राहुल गांधी काही दिवसांपूर्वी असं बोलले की लॉकडाऊन म्हणजे कोरोनावरचा उपचार नाही. लॉकडाऊन म्हणजे कोरोनावरचा उपचार नसून एक कोरोनाला दिलेला पॉज आहे, ज्या पॉजमध्ये आपल्याला कोरोनावर उपचार करण्यासाठीची तजवीज करायची असते. पण तुम्हाला पाहायला मिळेल की कोरोना या महामारीवरती इथे आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वत्र तुम्हाला पाहायला मिळेल की लॉकडाऊन हाच उपचार आहे अशा पद्धतीने हे सरकार मांडणी करत आहे. आणि ज्या लॉकडाऊनच्या पॉजमध्ये जी तयारी करायला पाहिजे कोरोना बाधित लोकांवरती उपचार करण्यासाठी म्हणून, तर ती तयारी कसलीच दिसत नाही. म्हणजे त्या संदर्भातली काहीच तयारी, जे गावाबाहेर, तालुक्याच्या बाहेर, छोट्या छोट्या शहराच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर, जे सीमेवरती प्रत्येक ठिकाणी हजारोच्या संख्येने जे लोक अडकून पडलेले आहेत, त्यांनासुद्धा आजपर्यंत एवढ्या दिवसात घरी जाण्याची नीट कुठली सोय, कुठली यंत्रणा ही राबताना दिसत नाही आहे. म्हणजे ती जिथं जिथं काम करत होती त्या काम करणाऱ्या मालकांनी, जमीनदाराने, सरंजामांनी, हुकुमशहांनी, सरदारांनी,
म्हणजे आपली पारंपरिक सत्ता गाजवणारी जी काही मंडळी आहे त्या सगळ्या लोकांनी त्यांच्या घामाचं त्यांच्या श्रमाचं शोषण केलं, ते मोठे झाले. आणि भाकरीसाठी काम करणारी ही माणसं जेव्हा आपल्यावरती संकट येणार असं सगळं दिसलं की ते टाकून दिली कचऱ्यासारखी आणि ते कुठेतरी गावाबाहेर आहेत. म्हणजे एके काळामध्ये वेशीबाहेर असणारी लोक आणि आता तालुक्याच्या जिल्ह्याच्या सीमेवरती असणारी लोक, काय फरक पडतो? शब्द बदलतात, संकल्पना बदलते, पण चित्र मला काहीसं हे सगळं असंच पाहायला मिळते. उद्या लॉकडाऊन संपल्यानंतर ह्या माणसांचं काय होणार, समाजाचं काय होणार, परिस्थिती कशी निर्माण होते, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला थोडंसं आज चर्चा करायची आहे. एक असं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये जिथे पॉज आहे, आता लॉकडाऊन म्हणजे हा पॉज आहे, या कोरोना महामारीमध्ये दिलेला पॉज आहे शासनाचा. तर या काळामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी, अर्थात कोरोना बाधित म्हणजे कोरोना जर उद्या मल्टिपल होणार असेल तर मल्टिपल बेडसुद्धा मल्टिपल झाले पाहिजेत, ही सगळी तयारी करण्यासाठी म्हणून हा लॉकडाऊन आहे. तर हे तर होत नाही आहे. मग नेमकं सरकार आणि त्यांचे जे आंधळे भक्त आहेत, ही भक्त मंडळी आणि हे लोक नेमकं काय करत आहेत? तर मला असं वाटतं व्यक्तिशः या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडल्या, ज्या पद्धतीने चर्चा झाली, कोरोना एका अमक्या धर्मामुळं आला आणि आता तर लोक थेट कोरोना पसरतोय तर कुणामुळे, तर मुंबईतल्या धारावीमुळे. आणि धारावीतले लोक गप्प का नाही राहत, घरात का नाही राहत, त्यांच्यामुळे कोरोना मुंबईत वाढतोय, आम्ही मराव का, आम्ही सुद्धा मुंबईमध्ये आहोत, मग आमचं काय होईल, अशा पद्धतीची चर्चा ही दोन गटाला समोर ठेवून देशभरामध्ये सुरू आहे. एक झोपडपट्टीमध्ये, स्लम एरियामध्ये जी गरीब माणसं राहतात, मजूर राहतात, कामगार राहतात, तर जणू काही या देशामध्ये कामगारांनी कोरोना आणला अशा पद्धतीचं चित्र प्रत्येक तालुक्याच्या बॉर्डरवरती, प्रत्येक जिल्ह्याच्या बॉर्डरवरती तयार करण्यात आलेला आहे. हे कामगार कोण आहेत? ह्या कामगारांनी कोरोना आणला अशा पद्धतीची मानसिकता ही आपल्याकडे सध्या आसपास सगळीकडे पाहायला मिळते. ते जर शहरात आले तर कोरोना वाढेल, म्हणजे त्यांना जर त्या बॉर्डरवरनं मध्ये आणलं तर कोरोना वाढेल. त्या 400-500 लोकांचं तुम्हाला एवढी भीती वाटत असेल तर ह्या लोकांनी त्यांची आधी टेस्ट करायला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या घरी सोडायला पाहिजे. उपाशी पोटी ते किती दिवस तिथे राहणार? पण त्यांनीच कोरोना आणला आणि ते जर आता मध्ये आले तर कोरोना होऊ शकतो, वाढू शकतो, अशा पद्धतीचे तर्क वितर्क केले चाललेत. आणि दुसरं तर तुम्हाला आता माहीतच आहे, सांगायची गरज नाही. मी ज्या आदिवासी भागातनं आलो आहे तिथे आता फोनवरती मी संपर्कात आहे, तर लोक असं म्हणतात की ते मुस्लिम लोकांनीच कोरोना आणला आणि ते जर आता दिसले तरी आम्ही त्यांना इकडे येऊ देणार नाही, त्यांना सगळ्या ठिकाणी बंदी आहे. आणि दुसरीकडे आपल्या शासनाचा मनसुबासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून आपण हे समजून घेतलं पाहिजे की लोकशाही, आता रवीश कुमार म्हणत होते की लोकशाही आता पाळण्यात आहे, म्हणजे अतिशय म्हणजे तिची वाढच काही झालेली नाही आहे, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आहे. मित्रांनो, हे बोलण्याचं स्वातंत्र्य नाकारणारी माणसं ही कोण आहेत? हे लिहिण्याचं स्वातंत्र्य नाकारणारी माणसं ही कोण आहेत? हे आपल्या श्रमाला मुक्ती देऊ शकत, आपले श्रम मुक्त करू शकत नाहीत, म्हणजे हे श्रमसुद्धा अजूनही आपले पारतंत्र्यात आहेत. हे श्रमाला पारतंत्र्यात ठेवणारी माणसं कोण आहेत? सगळ्या या प्रकारचं स्वातंत्र्य नाकारणारी माणसं कोण आहेत? संविधान नाकारणारी माणसं कोण आहेत? ही माणसं आणि आपण संविधानाचे संरक्षक म्हणून काम करणारी माणसं, यांना जरा तटस्थपणे समोर ठेवूया, हे दोन्हीही गट, आणि जरा आपण समजून घेऊया. एक समाज आहे जो संविधानावर उभा आहे, संविधानाच्या आधुनिक मूल्य व्यवस्थेमुळे तो निर्माण झालेला आहे, आणि दुसरा समाज आहे जो मनुस्मृतीमधून जे पुढे आलेले मूल्य आहेत किंवा मनुस्मृतीमधून जे आलेले कायदे आहेत त्याच्यावरती तो उभा आहे, आणि तो जात्यंध आहे, तो धर्मांध आहे,
तो विषमतेवर टिकलेला आहे, अर्थात तो विकारांवर टिकलेला आहे. आणि आपण संविधानावर विश्वास ठेवणारे, संविधानातील मूल्यांवर विश्वास ठेवणारे लोकशाही समाजातले आपण सभासद आहोत. म्हणजे लोकशाही समाज असं म्हटलो की आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही संकल्पना येते. आणि मनूच्या त्या मनुस्मृतीवरती उभा असलेला हा जो भक्तांचा समाज आहे, तो जर म्हटलो किंवा तो समाज जर आपण म्हटलो की मग या मूल्यांच्या अगदी विरोधात असणारी समाजव्यवस्था सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार नाही, सगळ्यांमध्ये समता असेल म्हणजे विषमतेचा ते पुरस्कार करतील, आणि बंधुभाव वगैरे हे असं काही नाही, विषमता आहे सगळ्यांमध्ये. सामाजिक न्याय तुम्हाला माहीत आहे, एका वर्णासाठी एक न्याय, खालच्या वर्णासाठी एक न्याय, त्या वर्णाच्या चौकटीमध्ये जन्माला आलेल्या जाती आहेत त्या जातींना वेगवेगळ्या पद्धतीचा न्याय किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे, या सगळ्या गोष्टींवरती तो समाज जो सनातनी आहे, जो भक्तांचा समूह आहे, तो त्यावरती निष्ठा ठेवतो. आणि म्हणून त्यांना संविधान नको वाटतं, म्हणून त्यांना लोकशाही नको वाटते, म्हणून अनेक ठिकाणी ते संविधानाच्या प्रती जाळतात. त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्याच पद्धतीने आम्ही संविधानाचं दहन करू, अशी ती मांडणी गेल्या कैक वर्षापासून ते करत आलेले आहे. आता हे दोन समाज नीटपणे आपण समोर ठेवूया. आपण ज्याला लोकशाही समाज म्हणतो त्या लोकशाही समाजाची जी मूल्य आहेत ती अर्थात संविधानामध्ये आहेत. आणि या दोन्ही समाजाचं प्रतिनिधित्व करणारे दोन ग्रंथ आहेत. एक ग्रंथ आहे मनुस्मृती आणि दुसरा ग्रंथ आहे संविधान. जो आधुनिक समाज आहे तो संविधानाच्या माध्यमातून जन्माला आलेला आहे, आणि जो पारंपरिक सनातनी समाज आहे तो मनुस्मृतीची मूल्य प्रमाण मानणारा समाज आहे. हे असे दोन समाज. पण फरक या दोहोंमधला वर्तमान काळात जर आपण पाहिलं तर मनुस्मृतीच्या प्रती म्हणजे स्क्रिप्ट, हार्ड कॉपी अभ्यासकांकडे असतील, फार ठिकाणी मिळणार नाहीत, पण मनुस्मृतीमध्ये लिहिल्या गेलेली जी तत्व आहेत, मूल्य आहेत, खरं तर ते अमूल्य म्हणायला पाहिजे, पण ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पुस्तकांपेक्षा समाजाच्या आचरणामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. म्हणजे मनुस्मृती जर आपल्याला अभ्यासायची असेल तर आपण मनुस्मृतीचा एखादा श्लोक घेतला तर त्या श्लोकाचं तंतोतंत हुबेहूब चित्र प्रत्यक्ष समाजामध्ये पाहायला मिळतं, जागोजागी पावलोपावली पाहायला मिळते. म्हणजे विषमतेचा पुरस्कार करणार, स्त्री तुच्छता ते मांडणार, स्त्रियांना बरोबरीची वागणूक देणार नाही, स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमी लेखल्या जातील, जातीय विषमता, धार्मिक विषमता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिल्या गेल्या त्याचं तंतोतंत पालन किंवा त्याचं मूर्त रूप किंवा त्याचे वाहक आपणही अनेक लोक असू शकतो. म्हणजे आपण नाहीत अशा पद्धतीने वागणं आणि आपण पुरोगामी आहोत, आपण फुले आंबेडकरी विचाराचे आहोत असं म्हणणं थोडंसं वेगळं वाटतं मला. कारण सगळ्याच ह्या गोष्टींचा समावेश त्यात होतो आणि मला वाटतं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याची पाळंमुळं प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेली आहे माझ्या सकट. त्याचं कारण सांगतो. आणि संविधानिक समाज म्हणजे लोकशाही समाज ज्या समाजामध्ये आपण राहतोय, तर या संविधानामध्ये जी मूल्य आहेत ती मूल्य ती पुस्तकामध्ये खूप व्यवस्थित, त्या ग्रंथामध्ये खूप व्यवस्थित त्याची मांडणी बाबासाहेबांनी करून ठेवली. पण जेव्हा ही मूल्य आपण समाजामध्ये प्रत्यक्ष रूपाने जेव्हा पाहायला जातो तेव्हा मात्र आपल्याला ती मूल्य दिसत नाही किंवा त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे मला असं सांगायचं आहे सोप्या पद्धतीने की एक समाज आहे हा वर्तमान काळातला, दोन विचारधारा घेऊन चालतो. मनुस्मृती हे प्रत्यक्ष ग्रंथ पाहायला मिळत नाही, परंतु अनेक ठिकाणी कृतीमधनं मनुस्मृती पाहायला मिळते आणि ग्रंथ पाहायला मिळत नाही. दुसरीकडे संविधान आहे, म्हणजे संविधान आहे, आपण प्रत्येकाकडे संविधान असतं, आपण पाहतोय, पण संविधानातली मूल्य प्रत्यक्ष रूपाने पाहायला मिळत नाही.
फक्त ती पुस्तकातच पाहायला मिळतात. याच्या मागचं थोडंसं कारण लक्षात घ्या. संविधान आणि मनुस्मृती. संविधान लोकशाही समाजाचं प्रतिनिधित्व करतं आणि मनुस्मृती ही धर्मांध समाजाचं प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ असा की मनुस्मृती माणसामध्ये असणारे जे विकार आहेत, माणूस तो कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, प्रत्येकाच्या मनामध्ये विकार हे स्थायी भाव आहेत. माणूस जन्माला आला की त्याच्या मनामध्ये स्थायी भाव जे आहेत, जे विकार आहेत, त्याला व्याभिचारी भाव असं पण आपण समीक्षेच्या भाषेमध्ये म्हणतो. हे जे विकार आहेत ते आहेतच. आणि त्या विकारांवर आधारलेली शोषणाची विषमतावादी व्यवस्था आहे. म्हणून शोषणावर आधारलेली विषमतावादी व्यवस्था काम करत असताना तिला सोपं यासाठी जातं की प्रत्येक माणसाचं अंतःकरण हे विकारांनी भरलेलं आहे, माझ्या सकट. आणि म्हणून विकारांनी भरलेलं असल्यामुळे मनुस्मृतीने रचलेला जो काही सापळा आहे, हा सापळा मुळात माणसांचे जे स्थायी भाव आहेत, माणसाच्या मनातले जे विकार आहेत, त्या विकारांवर आधारलेला असल्यामुळे मनुस्मृतीचे जे दाखले आहेत ते तुम्हाला मूर्त रूपाने, जिवंत रूपाने समाजामध्ये पाहायला मिळतात. पण संविधानामध्ये हे विकारांवर आधारलेलं नाही आहे, हे मूल्यांवर आधारलेलं आहे. आणि त्यामुळे मूल्य माणसाला आत्मसात करावी लागतात. विकार माणसाचे स्थायी भाव आहेत, ते आतमध्ये असतातच. त्यावर मात करून मूल्य स्वीकारावे लागतात. म्हणून माझा बाप नेहमी म्हणतो की बेशरमाचं पीक घ्यायला नांगर वखर हाणायची गरज नसते, त्याला खतपाणी घालायची गरज नाही. ते येतं कारण ते विकार आहेत, त्या व्याधी आहेत. पण तुम्हाला सकस आहार घेण्यासाठी, म्हणजे ज्वारी बाजरी पिकवायची असेल, गहू पिकवायचे असतील, तर मात्र मशागत करावी लागते. संविधान हे ज्वारी बाजरी गहू सारखं नैतिक मूल्यांचं समर्थन करणारा ग्रंथ आहे, ज्या नैतिक मूल्यांवरती आजचा लोकशाही समाज उभा आहे. आणि मनुस्मृती ही बेशरमासारखं कुठेही उगवलेलं पीक आहे, त्याच्यासाठी मशागत घ्यायची गरज नाही आहे. आपण सगळे हे संविधानाच्या बाजूने आहोत, म्हणजे जीवन निर्माण करणारे आहोत, नैतिक मूल्य निर्माण करणारे आहोत. आणि मूल्य टिकवून त्या मूल्यांवर आधारलेला अतिउच्च माणसांचा समाज कसा जन्माला येईल यासाठी काम करणारे फुले आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहोत. या अर्थाने या दोन समाजाचे जे प्रतिनिधी आहेत, जे घटक आहेत, त्याच्यातला मुख्य भेद आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, म्हणून जेव्हा जेव्हा आपण लोकशाही समाजामध्ये असं पाहतो की लिहिण्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणली, बोलण्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणली, म्हणजे मी म्हणजे आता 11वा अवतार आहे आणि 11व्या अवताराचं समर्थन करणारे हे सगळे भक्त आहेत देशभर पसरलेले सगळीकडे. आणि त्याच्या अवताराच्या विरोधात बोलाल तर तुम्ही खरं तर जुन्या काळामध्ये धर्मद्रोही म्हणत होते लोक, किंवा धर्मद्वेष्टा, निशाचर वगैरे अशा पद्धतीची बिरुदं लावल्या जात होती. आता त्याला देशद्रोही त्या ठिकाणी तो नवा शब्द प्रचलित करण्यात आला की आपण कुठला तर्क करायला गेलो, आपण बोलायला गेलो, म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य, वाचण्याचं स्वातंत्र्य, जे ज्या या पद्धतीचं स्वातंत्र्य आहे त्याचा अंगीकार करून हे माझं स्वातंत्र्य असं जर म्हणायला गेलो तर ते लोक आपल्याला म्हणजे विरोध करायला उभे होतात. कारण त्यांना स्वातंत्र्य ही संकल्पना मान्य नाही, त्यांना समता ही संकल्पना मान्य नाही. आणि म्हणून कोरोनाच्या पाठीमागून एक अंग कोरोनाचं विषमतेचं सुद्धा आहे. ती विषमता ही भक्कम होऊ पाहते या काळामध्ये. त्यांनी कोरोनाच्या या पॉजमध्ये, लॉकडाऊनच्या पॉजमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराची सोय करण्याच्या ऐवजी, उपासमार होणाऱ्या लोकांची सोय करण्याच्या ऐवजी 15 लाख देणारी ही माणसं अकाउंटला, तिथं 500 रुपये पण त्या अकाउंटला लोकांच्या आता द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा देणं मुश्किल होऊन गेलं. हे लोक नेमकं काय करत आहेत या लॉकडाऊनच्या काळामध्ये, म्हणजे कोरोनाचा हा पॉज आहे ना, या पॉजच्या काळामध्ये ते काय करत आहेत तर लोकशाही समाजाच्या उशाला बारूद भरण्याचं ते काम करत आहेत. हे विषमतेचं बारूद आहे.
हे द्वेषाचं बारूद आहे. माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या विकारांना हवा घालण्याचं काम हे करत आहेत. तुम्हाला माहिती आहे, भांडवलदार आणि पुरोहित हे दोन्हीही घटक आज एकत्र आलेले आहेत. शेठजी आणि भटजी असं ज्योतिराव फुले म्हणतात ना, तसं हे शेठजी आणि भटजी हे दोघंही आता एकत्र आलेत. हातात हात घालून त्यांच्या पद्धतीने आता सगळं चालू आहे. आणि मी करेन, मी म्हणेन त्या पद्धतीने, थाळी वाजवलं की सगळं काहीतरी, दिवा लावलं की काहीतरी. माझ्या गावाकडे आदिवासी लोक म्हणायचे, गोड तेलाचा दिवा लावला तर आपल्यावर संकट येणार नाही म्हणे. ही जी दिवा लावणं हिंदू धर्मामधलं एक प्रतीक आहे, एक परंपरा आहे. त्यालाच एक वेगळं हे रूप देण्याचं काम ह्या लोकांनी केलं. आणि माझ्या गावची माणसं काय समजणार, खेड्यापाड्यातली आदिवासी माणसं काय समजणार. त्यांच्यामधली अंधश्रद्धा वाढत चालली दिवसेंदिवस या अशा सगळ्या सरकारच्या वागण्यामुळे. तर मी असं म्हणत होतो की हे या लॉकडाऊनच्या म्हणजे कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, पॉजच्या काळामध्ये लोकशाही समाजाच्या उशाला बारूद भरण्याचं काम हे भक्त लोक करत आहेत, हे संघीय लोक करत आहेत. प्रचंड विषमता पेरलेली आहे त्यांनी, प्रचंड द्वेष निर्माण केलेला आहे त्यांनी. आणि लोकशाहीचा जीव जर घ्यायचा असेल तर विषमता वाढली पाहिजे, द्वेष वाढला पाहिजे, तिरस्कार वाढला पाहिजे, राग वाढला पाहिजे. आणि या सगळ्याचा स्फोट विरोध करण्यासाठी म्हणून का होईना आपण सगळेजण उद्या रस्त्यावर उतरणार. आणि त्याचीच प्रतीक्षा या सगळ्या मंडळींना आहे. विनाकारण कोणताही हेतू नसताना, कोणतेही आपले गोल्स जे आहेत म्हणजे लोकशाही समाज वाढावा, हे सगळे हेतू बाजूला सारून आपण निव्वळ द्वेषापायी उद्या रस्त्यावर उतरणार, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याचं काम या लॉकडाऊन म्हणजे पॉजच्या काळामध्ये हे लोक करत आहेत. या पॉजच्या काळामध्ये मी असं म्हणतोय, सरकारच्या बाजूनच म्हणतोय की पॉज असण्याच्या या काळामध्ये मल्टिपल होणाऱ्या उद्याच्या कोरोना पेशंटसाठी आपले बेड आणि आरोग्याची सेवासुद्धा मल्टिपल झाली पाहिजे, अशी तयारी कुठेही दिसत नाही मल्टिपल होण्याची. लॉकडाऊन म्हणजेच उपचार आहेत, लॉकडाऊन म्हणजेच आपल्याला अंतिम उपाय आहे, अशा पद्धतीची मांडणी करून या काळामध्ये द्वेष, विषमता ह्या सगळ्या गोष्टी ठळकपणे लोकांच्या मनामध्ये भरण्याचं काम हे लोक करत आहेत, ही व्यवस्था करत आहे. आणि त्यामध्ये ते 100% यशस्वी झालेले आहेत. मग असं झालं असेल तर आपण आफ्टर कोरोना म्हणजे कोरोनाच्या महामारीनंतर फुले आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढत जाते. आपण लोकशाही समाजाचे घटक आहोत, तर आपण हे एक विचार केला पाहिजे की यांनी सातत्याने म्हणजे यांचा जो डाव आहे तो नेहमी असा राहिलेला आहे की हे स्वतः लढत नाही. म्हणजे गेल्या 5000 वर्षापासून जर आपण थोडंसं चाळून पाहिलं तर हे स्वतः लढत नाहीत, हे समोर येत नाहीत. त्यासाठी त्यांनी रामायण चालू केलेलं आहे. आपण रामायण पाहतो, रामायण प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येकजण रामाकडे पाहतो, सीतेकडे पाहतो, हनुमानाकडे पाहतो, त्यांच्या निष्ठेकडे पाहतो. हनुमानाची निष्ठा म्हणजे आदिवासींनी आधुनिक समाजासाठी बाळगलेली निष्ठा, अशी भावना आदिवासींमध्ये निर्माण होते. म्हणजे त्या समाजामध्ये त्या पद्धतीची निष्ठा म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला पूरक असणारी मानसिकता तयार करण्याचं काम हे या रामायणाच्या माध्यमातून होणार. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या परिसरात पाहायला मिळेल. राम पुनियानी सरांनी याच्यावरती फार चांगलं विश्लेषण केलेलं आहे की आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात हनुमानाची मंदिरं, हनुमानाची पूजा, हनुमान जयंती माझ्या गावाकडे हनुमान जयवंती असते आणि मग हनुमानाची जयवंती ना हनुमानाची पूजा, गावभर जेवण असते आणि त्याच्या कथा वगैरे होतात. उपवाशी पोटाची माणसं गाव जेवणाच्या कथा सांगतात. आणि मग हनुमानाचं चरित्र काय, तर पुण्यानी सरांनी पण ते विश्लेषण केलं की आदिवासींच्या मनामध्ये, हनुमानाच्या मनात जी रामाप्रती निष्ठा आहे ती निष्ठा म्हणजे आदिवासींच्या मनामध्ये ब्राह्मणांच्या भटांच्या प्रती असणारी निष्ठा, त्या पद्धतीची मानसिकता तयार करणं. म्हणजे देवही असे आहेत की त्या समूहाची गुलामीसाठी आवश्यक असणारी, पूरक असणारी मानसिकता निर्माण करतात. तर तो हनुमान हा आदिवासींच्या तशा मानसिकतेला पूरक असणारी देवता आहे.
आणि असं रामायण चाललंय. आपण राम पाहतो, हनुमान वगैरे पाहतो, पण वशिष्ठाकडे आपलं लक्ष जात नाही. ही माणसं आपल्या लेकरांना रामापेक्षाही वशिष्ठ शिकवतात की पहा राम काळा आहे. पण रामाच्या माध्यमातून वशिष्ठ काय करून घेतो, तर शंभुकाचा शिरच्छेद करून घेतो. रामाच्या माध्यमातून वशिष्ठ काय करून घेतो, तर इथला जो शूद्र आहे त्याची हत्या करून घेतो. रामाला देवत्व प्राप्त झालं, रामाला कोणी काही म्हणणार नाही, तर काही केला तरी तो म्हणजे सर्वश्रेष्ठ अवतार आहे. आणि मग त्याच्या पाठीमागे कोण आहे, तर वशिष्ठ आहे. तर ते वशिष्ठावरती लक्ष केंद्रित करतात. मला असं म्हणायचं सोप्या पद्धतीने की ते स्वतः लढत नाही. ते जे बेनिफिशरीज आहेत त्या बेनिफिशरीजलाच दोन गटामध्ये लढवतात. जसा सुग्रीव आहे आणि वाली आहे, हे दोघं सख्खे भाऊ आहेत. रामायणाची कथा मी तुम्हाला सांगणार नाही, पण हे दोघं एकमेकांमध्ये लढतात. लढवतो कोण, तर तुम्हाला हे माहिती आहे. लढवणारी ही माणसं आहेत. आणि मग हे दोन भाऊ एकमेकांमध्ये लढतात आणि मग ते बेनिफिशरी आहेत, भाऊ आहेत, तरी सुद्धा एकमेकांमध्ये लढतात. आणि एक त्यातला मरतो जो यांना मानत नाही, तो वाईट ठरतो. आणि जो यांना मानतो म्हणजे सनातन्यांना मानतो, पुरोगामी वैदिक लोकांना मानतो, त्यांच्या परंपरेला मानतो, तो मात्र देव ठरतो. सख्खा भाऊ रावणाचा, आता हे रामायणामध्ये येणार आहे म्हणून हे सांगितलं पाहिजे. रावण आहे, त्याचा सख्खा भाऊ बिभीषण आहे. बिभीषण हा देव ठरतो, तो चांगला ठरतो, कारण तो वैदिकांना मानतो, वैदिकांचा सन्मान करतो, त्यांच्या आहारी जातो, त्यांचा गुलाम होतो. आणि रावण मानत नाही त्यांना, रावण विरोध करतो, रावण लढतो, रावण संघर्ष करतो. आणि म्हणून रावण तुरुंगात जातो, म्हणून रावण मरतो, म्हणून रावण राक्षस ठरतो, म्हणून रावण नक्षलवादी ठरतो, रावण वाईट ठरतो. रावणाची चळवळ ही नक्षलवादी चळवळ ठरते, कारण रावण ह्यांना मानत नाही, वैदिक परंपरेला मानत नाही, चुकीच्या मूल्यांना मानत नाही. ह्या लोकांचा खूप राग आहे आपल्या सगळ्यांवरती, कारण आपण मूल्यसंपन्न आहोत, कारण आपण नीतीसंपन्न आहोत. ते आले तेव्हाच, जेव्हा ते रानटी अवस्थेमध्ये होते हे वैदिक, त्यावेळी आपण अत्युच्च शिखर या देशामध्ये आपण गाठलं आणि नागरी संस्कृती नांदत होती कृषकांची. आपणच ना कृषक, 18 पगड जातीतले, कोणी कुंभार, कोणी सुतार, कोणी लोहार, जे कोणी. आणि आपण सगळ्यांनी मिळून उभी केली ती कृषी संस्कृती. ती कृषी संस्कृती अत्युच्च विकासाच्या अत्युच्च टोकावर होती. तेव्हा हे रानटी अवस्थेत होते आणि आपला रानटीपणा झाकण्यासाठी कृषी संस्कृतीचा विनाश केला. आणि जी व्यवसायावर जन्माला आलेली बुद्धांच्या काळातली जी जात होती, त्या जातीमध्ये द्वेषाची, रागाची, तिरस्काराची बारूद भरण्याचं काम या लोकांनी केलं. आणि मग व्यवसायावरची जात हळूहळू विद्वेषापर्यंत गेली, हळूहळू तिरस्कारापर्यंत गेली, रागापर्यंत गेली आणि मग एकमेकांची मुर्दे पाळायला लागली. ही माणसं आज लोकशाही समाज, मी पुन्हा आठवण करून देतो, सुरुवातीला सांगितलं, बाळासाहेब म्हणाले होते की जी गोष्ट ज्या पद्धतीने जन्माला येते ती गोष्ट जर संपवायची असेल तर त्याच पद्धतीने संपवावं लागतं, ज्या पद्धतीने ती संपवली पाहिजे, ती जन्मलेली आहे. लोकशाही संपवण्यासाठी हे लोक पुढे आलेले आहेत, संविधान संपवण्यासाठी हे लोक पुढे आलेले आहेत, पण लोकशाही संपवण्यासाठी ते लोकशाही पद्धतीनेच पुढे आलेले आहेत, लोकशाही पद्धतीनेच पुढे आलेले आहेत. आणि लोकशाही पद्धतीने पुढे येऊन आता लोकशाही संपवायची कशी, तर लोकशाहीचे जे बेनिफिशरीज आहेत, जे लोक, मग कोण आहेत हे बेनिफिशरीज, तर जसे वाली आणि सुग्रीव हे दोघं बेनिफिशरीज होते, त्यांच्यामध्ये लढाई सुरू झाली आणि सुग्रीवाचं ते राज्य संपलं. म्हणजे आजही तारामतीच्या विद्वत्तेची आपण चर्चा करतो, वालीच्या गुणवत्तेची आपण चर्चा करतो. म्हणजे माझा जर बाप मेला, माय मेली, आणि तुम्ही जर विचारलं का हो काय हमराज कसं चाललंय, तर मी म्हणतो काय करू यार, आता माझा कोण वाली राहिला. हा वाली शब्द कुठून आला, म्हणजे रासा राजा जो प्रत्येकाला वाटावा की तो मायबाप आहे, आपला जन्मदाता आहे असं वाटावं, इतका उत्तम गुणाचा राजा संपला. ती प्रचलित ती परंपरा सुरू झाली. काय करू आता, माझा वालीच कोणी राहिला नाही, हे असं. मग आज वर्तमान काळामध्ये लोकशाहीचे जे बेनिफिशरीज आहेत त्या बेनिफिशरीजमध्ये द्वेष पेरण्याचं काम या कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात, तसं ते आधीपासूनच करत आलेत, पण आत्ता यावेळी
लोकशाहीचे बेनिफिशरीज असणारे उपभोक्ते जे समाज, जो समाज आहे, जो एकत्र येऊ शकत नाही, पण तो एकत्र आला पाहिजे, म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित असा शब्द वापरला. ते वंचित की ज्यांना जुन्या समाजामध्येही माणूस म्हणून पुढे येण्याचं, आपलं सामर्थ्य विकसित करण्याची संधी मिळाली नाही, आणि लोकशाही समाजामध्येही ती मिळाली नाही, कोणत्याही जातीतला असो, म्हणजे मराठा सकट, कुणबी सकट, सगळी माणसं आदिवासी समाजापर्यंत ही संधी न मिळालेली माणसं एकत्र आली पाहिजेत, कारण ते लोकशाहीचे बेनिफिशरीज आहेत, असा आग्रह बाळासाहेबांचा होता. त्याचं कारण हे आहे की ज्या गोष्टीचे बेनिफिशरीज आहेत त्यांनी त्या गोष्टीच्या सुरक्षेसाठी लढावं, असं बाळासाहेबांचं म्हणणं होतं. पण ही माणसं इतक्या सहजासहजी एकत्र येतील असं हे चित्र नाही, कारण हजारो वर्षाची लढाई आहे आणि प्रत्येक वेळी सनातन्यांचा विजय झालेला आहे. फार कमी वेळा आपल्या बाजूनं विजय झाला, आपल्या म्हणजे नैतिक मूल्यांच्या बाजूनं विजय झाला. म्हणजे 4-2च उदाहरणं त्याच्यासाठी आपल्याला सांगता येईल. बुद्धांच्या काळामध्ये, नंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळामध्ये, आणि आता ही 100-150 वर्षाची लोकशाही आपल्यासमोर आहे, पण त्याची काय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग हे बेनिफिशरी असणाऱ्या समाजामध्येच विद्वेष पसरवण्याचं, ही बारूद द्वेषाची भरण्याचं काम हे सनातनी लोक या कोरोनाच्या पाठीमागून करत आहेत. ही त्यांची तयारी आहे. गेल्या 26-27 दिवसामध्ये यांनी काय केलं तर मोठ्या प्रमाणात खेडेपाड्यापर्यंत सगळीकडे चर्चा केली की मुस्लिमांनी कोरोना आणला. माझ्या पाड्यातल्या आदिवासी माणसांचा असा घट्ट समज झालेला आहे, पक्का, की मुस्लिमांनी आणला. आणि आता शहरी भागामध्ये, मुंबईमध्ये मराठी हिचं एक मला ते हे पाहायला मिळालं व्हिडिओ, राखी सावंत, ती मुंबईच्या लोकांना शिव्या घालते. ती म्हणते की सगळे, म्हणजे तिने खरं तर तिच्यावर ते गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तिने सांगितलं तिच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण धारावी कोरोनाबाधित झाली असं सांगितलं, चुकीचं. आणि ती म्हणते की धारावीतल्या लोकांनी बाहेर का पडावं, असं करावं तसं करावं, ती खूप शिव्या द्यायला लागते. आणि असा समज या व्हाईट कॉलर लोकांचा होतोय की कोरोना आता झोपडपट्टीचे लोक पसरवत आहे, किंवा त्यांच्यामुळेच ते आलेलं आहे आणि मुसलमानमुळे ते आलेलं आहे, वगैरे वगैरे, असं सगळं चित्र चाललेलं आहे. पण याच्यावरती नीटपणे कुठे चर्चा होत नाही, कारण हे सगळेच्या सगळे ज्यांचा मनसुबा काय आहे तर संविधानिक समाज संपला पाहिजे, लोकशाही खिळखिळी झाली पाहिजे, आणि हळूहळू शेटजी आणि भटजींची जी सत्ता आहे ती अधिकाधिक भक्कम कशी होईल ह्याच्यासाठी त्यांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे. आणि नवीन पुराण कथा आता मांडता येणं शक्य नाही, कारण ब्राह्मणांचं काम काय होतं, पुराण कथा एकत्र गोळा करणं आणि पुराण कथा जे संच आहे एकत्रित केलेला, त्या संचाला अधिक प्रगत अशा सामाजिक चौकटीमध्ये त्याची मांडणी करणं, पुराण कथांची अधिक प्रगत सामाजिक चौकटीमध्ये मांडणी करणं, हे त्यांचं काम आहे. आणि आता तसं करता येत नाही, म्हणून म्हणजे नवी पुराण कथा सांगता येत नाही, अद्यावत चौकटीमध्ये मांडणी करता येत नाही, म्हणून त्यांनी पुन्हा नव्याने रामायण चालू केलं. सगळ्या समाजाने त्या देवतांच्या पद्धतीने निष्ठा तयार केल्यात. आदिवासींची ती मानसिकता पुन्हा रामाकडे जसा हनुमान आहे निष्ठावान, तसा BJPकडे हा आदिवासी कसा निष्ठेने राहील, अशा पद्धतीची पूरक मानसिकता हे मानसशास्त्र आहे या सगळ्या ग्रंथांच्या पाठीमागे. त्या पद्धतीची मानसिकता यांनी तयार केलेली आहे. आणि मग उद्याचा समाज कसा असेल तर तो पूर्णतः या देशाच्या भांडवलदारांकडे लीन झालेला, हात जोडून लीन झालेला, बसलेला समोर, अशा पद्धतीचा समाज निर्माण होणार. कोणतीही, आणि मग भांडवलदारांना जर त्यांच्या पद्धतीने हा सगळा देश जर आपल्याला चालवता आला तर ते आपल्याला उद्याची भाकर देतील, उद्याचा रोजगार देतील. शासनाकडे अशी काही परिस्थिती नाही, सगळ्यांनी हात वर केलेले आहेत. याचा अर्थच असा आहे की कोरोना हा केवळ वैद्यकीय क्षेत्रातला विषाणू नाही, तर तो सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातला सुद्धा विषाणू आहे. त्याला वैद्यकीय अंगापेक्षा बाकीचे जे अंग आहेत, विषमतेचे अंग, पारतंत्र्याचे अंग, मनूचे अंग,
हे सगळे अंग कोरोनाचे आहेत. ते पाठीमागची बाजू आहे, समोर आपल्याला फक्त वैद्यकीय बाजू दिसते. या अंगाने आपण उद्याची तयारी करूया. बाळासाहेब म्हणतात ते मला खूप भावतं की एक वैचारिक संघर्ष या देशामध्ये उभा झालेला आहे. ज्या पद्धतीने मिनॅन्डर आणि नाक्सेन या दोघांच्यामध्ये एक वैचारिक संघर्ष उभा झाला होता, त्याच्यामध्ये मिनॅन्डरचा मिलिंद झाला हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तसाच एक वैचारिक संघर्ष या देशामध्ये 21व्या शतकात उभा झालेला आहे. हा वैचारिक संघर्ष नव्या पिढीचा आहे, आपल्या पिढीचा आहे. म्हणून बाळासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी तरुण कार्यकर्ते असले पाहिजेत आणि हे तुमचे फंडे आहेत. त्यांचा तो पर्टिक्युलर असा शब्द आहे, हे तरुणांचे फंडे तरुणांनीच शोधले पाहिजेत, त्यांनी ते मांडले पाहिजेत. त्यांची ती जबाबदारी आहे, कारण त्यांच्या पिढीचा हा संघर्ष आहे. यांच्या वेळी म्हणजे आपल्या वेळी हा जो दोन विचारांचा संघर्ष आहे, एक वैदिक आहे आणि एक फुले आंबेडकरी आहे. तेव्हा फुले आंबेडकरी वैचारिक संघर्ष जर जिंकला तर वैदिक खूप वर्ष मागे जाईल आणि वैदिक संघर्ष जिंकला तर फुले आंबेडकरी चळवळ खूप मागे जाईल. अशा पद्धतीची बाळासाहेबांची मांडणी आहे आणि मला याचा आनंद आहे की महेश भारतीय सरांनी ठाणे जिल्ह्याची जी शाखा आहे, या शाखेचे जे मला संपर्क करणारे जे पदाधिकारी आहेत ते डोळस आहेत. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे महेश भारतीय सरांनी हा जो उपक्रम सुरू केला, हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने ते राबवत आहेत. केवळ डोळसच नाही तर त्यांना अनेक ठिकाणावरनं आपले सगळे पदाधिकारी मदत करत आहेत. आपलं आयुष्य हे पुढच्या पिढीचं भविष्य आहे अशा पद्धतीने समजून घेऊन आपण सगळ्यांनी घरात राहणं, सुरक्षित राहणं आणि हे जे घडत आहे देशामध्ये ते नीटपणे समजून घेणं, त्याची सामाजिकता समजून घेणं आणि पुढच्या पिढीला आपल्या इतर सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांना हे सांगणं मला खूप महत्त्वाचं वाटत होतं. हे सांगण्याची संधी आदरणीय महेश भारतीय सर आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाण्याच्या शाखेने मला दिली. तुमच्यापर्यंत ऑनलाईन येण्यासाठीचं मार्गदर्शन मला कसं ऑनलाईन यायचं हे परितोषनी सांगितलं. खरं तर हे सगळे खूप चांगले. माझं फेसबुक बंद झालं होतं, ते रिकवर करून देण्याचं कामही परितोषनी केलं. खूप चांगले आहात तुम्ही सगळेजण. तुमच्यामुळे एक त्याला काय म्हणू, एक समाधान मला आज तुमच्यासमोर बोलून मला मिळालं. आपण सगळेजण इथून पुढे तर्कवितर्क करूया. आपला संघर्ष नेमका कसा आहे, परिस्थिती काय ते एकमेकांच्या सानिध्यामध्ये समजून घेऊया. भारतीय सर, मला या माध्यमातून तुम्हाला एक विनंती करायची. ज्या पद्धतीनं तुम्ही भंडारा गोंदियाची निवडणूक झाली त्याच्यानंतर गोव्याला परिषद ठेवली. गोव्याला नाही ठेवली तरी चालेल, पण परिषद अशी झाली पाहिजे. औरंगाबादला झाली, पण तिथं गोव्यासारखं वातावरण नाही मिळालं. म्हणजे वेळ पडली तर आपण तंबू ठोकूया, पण एकत्र राहता आलं पाहिजे. एकत्र राहिलो आपण 2-3 दिवस तर आपण सगळे एका कुटुंबातली माणसं आहोत. आपल्या कुटुंबाचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आहेत. तर ह्या कुटुंबामध्ये हा मैत्रीभाव वाढावा ही मनापासून माझी इच्छा आहे. म्हणजे गोव्याचे साक्षीदार म्हणून मी हे तुम्हाला विनंती करतोय. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. घरात राहा, सुरक्षित राहा. जय भीम.